कॅमेरा 1 2 3 स्टार्ट. त्याला स्टार्ट करतो म्हणून लोक जास्त प्रेम करतात. नमस्कार इंडिया, मी तुमचा मित्र संदीप साहू आणि आपण पाहत आहात ॲड्रेस जर्नी ऑफ पोएम म्हणजे प्रवास कवितांचा. आज आपण नेरळ गणेश घाट जवळ असलेल्या दादू फेमस फास्ट फूडकडे आपण आलेलो आहोत आणि आज आपण दादाच्या विषयी भरपूर काय जाणून घेणार आहोत आणि दादूशी भरपूर गप्पा करणार आहोत. आणि तर आपण दादाकडे आता जाणार आहोत. तर आपण दादाकडे जात आहोत. तर दादाकडे आपण जाऊन त्याचा इंट्रो घेणार आहोत. तर दादा कसा आहेस? एकदम मस्त साऊ. आणि तुला कसं चालू म्हणजे कारभार कसा चालू आहे? एकदम व्यवस्थित, एकदम आणि मस्त. तू आता काय बनवतो आणि काय बनवतोस ते सांग मला. मी मंचुरियन बनवतो, फ्रँकी बनवतो, नूडल्स बनवतो, सूप बनवतो. बाकी सगळं 30 रुपये कुछ भी लो. म्हणजे आपण बघू शकता व्हरायटी भरपूर आहे आणि आपल्याला दादा सगळं काय बनवून देतो फक्त कमीत पैसे म्हणजे फक्त 30 रुपये काही घ्या त्याच्याकडे. तर दादा भरपूर सारा व्हरायटी करतो. म्हणजे आता दादाकडे तयारी चालू आहे, नूडल्सची तयारी चालवली आहे आणि इकडे भजीचा एक गाणं काढून झालेला आहे, परत एक गाणं टाकलेलं आहे. आणि दादा पुढे आता इकडे ताई आपली काम करते. ताईचं आता उभ्या कापते. म्हणजे बरंच काय इथं काम चालू आहे आता. कारण की स्टार्टिंगचं आता म्हणजे जवळजवळ का स्टार्ट केलेलं आहे आणि त्यामुळे दादा भरपूर काही गडबडीत आहेत. आपण दादाला जवळपास आपण त्रासच देत आहोत म्हणावं, पण दादा सर्वांशी मनखोळपणाने चांगल्या प्रकारे वागतो आणि दादा सगळ्यांना भरपूर सहाय्य करतो आणि त्यामुळे दादा आपल्याला त्याच्या कामाविषयी दादाला भरपूर प्रेम आहे. पण दादाविषयी लोकांना भरपूर प्रेम आहे असं म्हणायला काय हरकत नाहीये. आपण इथे बघत आहोत दादा आपल्या सामानाची तयारी करतोय. तर दादा तू किती वाजता म्हणजे सकाळपासून बनवावं स्टार्ट करतात? पहाटे 7 वाजल्यापासून माझी तयारी चालू होती दुकानाची. तर उठले पहिले मी मार्केटला जातो, भाजीपाला वगैरे आणून घेतो सकाळी फ्रेशवाला आणि त्यानंतर लगेच त्याची कटिंग वगैरे चालू करतो. तर 10 वाजेपर्यंत 11 वाजेपर्यंत कंटिन्यू काम करतो. 7 वाजल्यापासून ते या पूर्ण पेस्ट वगैरे सर्व करायला लागतं, हाताने कुटायला पण लागतात मसाले वगैरे. तर त्याच्यानंतर मी घरी घेतो नाश्त्याचा. परत अर्ध्या तासात परत कामावरती जॉईन होतो आणि त्याच्यानंतर परत कामावरती जॉईन झालं तर एक दुपारी सुट्टी घेतो 1 वाजताची. 2 वाजता भाजीला. तर 2 वाजता आलो ना तर डायरेक्टली इथं दुकानावरती निघून येतो तयारी करायला. मग दुपारी 2 वाजल्यापासून ते 9 वाजेपर्यंत कंटिन्यू काम करत असतो. जास्त मटेरियल असतं ना, बनवून पण जास्त असतं मॅटर वगैरे. आणि पण हे बनवताना भरपूर कष्ट घ्यावे लागतात. त्याच्याशिवाय पर्याय नाही ना. जसं ऑपशन नाही कोण बसून पण खायला देणार नाही. आता मारायचे पैसे आणणार कुठून करावं लागतं. दादा तू 10वी नंतर मी असं ऐकलंय का ते बाबा ऍक्टिंग मध्ये होते, सिंगर होते. आहेत ना, ऍक्टरच आहेत, मराठी कलाकार आहेत. त्यांच्यामुळे मला पण कलेची भरपूर आवड होती. तर मी कॉमेडी वगैरे सिरीज वगैरे करतो, कॉमेडी स्टंट करतो वगैरे, असे स्टँडअप कॉमेडी वगैरे करतो. आणि मला पहिली गोष्ट कुकिंगची भरपूर आवड आहे. म्हणजे कुकिंगसाठी बारीक पण होती मी कधी पण रेडी असतो. कधी मला अर्ध्या रात्री कोणी बोलला ना त्याची मला बनवून दे लगेच मी रेडी असतो. त्यामुळे हे कुकिंग नाही मी सोडू शकत. खाना वगैरे पण झोपायचं पण कुकिंग नाही. मग तुझं ते कला क्षेत्रातलं काम होतं ते फक्त म्हणजे फक्त आवड होती का ते म्हणजे फायनान्शियल पुरता? नाही आवड. मी प्रत्येक काम करतो ना माझ्या आवडीनेच करतो. आणि फायनान्शियल उरला प्रश्न, पैसे कोणत्याही क्षेत्रात उतरला तरी पैसे मिळतात. तो कुकिंग क्षेत्रामध्ये उतरले, आज मी स्टॉल चालवते, याचे मला थोडेफार मिळतात पैसे वगैरे. आणि कुकिंग बाकी कॉमेडी वगैरे करतो, इंस्टावरती थोडीशी प्रेम मिळते, लोकांचं प्रेम मिळतं. तुम्हाला लोक भरपूर मला प्रेम करतात, अजून काय पाहिजे आपण. तर कला तू जोपासता तुला प्रॉब्लेम नाही येत का? हे म्हणजे तू म्हणजे तुला दररोज बघण्यासाठी लोक येतात, फोटोशूट साठी लोक येतात, पण तुला वाटतं का कलापेक्षा हे बरं आहे का कला म्हणजे अभिनय करणं बरं आहे? पहिली गोष्ट आहे का, अभिनय ही पण कला आहे आणि कुकिंग करतो ती पण कला. हे आपल्याला वेगवेगळा कधी बघतच नाही. मी हे करून पण माझा अभिनय करतो. कारण की माझा जसा फ्री टाइम भेटतो दुकानावरती आता थोड्या वेळानंतर, त्यामध्ये मी कॉमेडीचे कंटेंट वगैरे रील्स वगैरे बनवत असतो. असं तर मी मॅनेज करतो दोन्ही, सोशल मीडिया आणि हे पण. आता आपण बघताय की दादा भरपूर मेहनत करतो. त्याची आपण दादा थोडं तरी आपण मेहनत शिकलो तर आपल्याला भरपूर लाईफ मध्ये आपण भरपूर काय असेल करू शकतो. मेहनत कधीच सोडायची नाही भाई. मी मेहनत नेहमी करतो मेहनतीसाठी. कधी दादा पहिले तर हे काम कधीपासून स्टार्ट केलं? अभिनय चालू होता तुझा ते करिअर काय म्हणजे करतोय?
तर हे कधीपासून स्टार्ट केलं आणि कसं स्टार्ट केलं? 10वी नंतर चालू केलं मी. 10वीला जेव्हा फेल झालो ना त्यानंतर ऑप्शन नाही पडला मला पुढे की काय करायचा. त्याच्यामुळे मी एक सत्र बसलेलं की मला आवड फक्त खाण्यामध्ये बनवण्यामध्ये मला खूप आवड. नवीन रेसिपी खायची आणि त्याची कशी बनवायची त्याच्यामध्ये. त्यामुळे मी या गोष्टीला जास्तच वेळ दिला. त्यानंतर हेच काम करत राहिलो कंटिन्यू, कारण की मला करिअर सुद्धा याच्यातच घडवायचं होतं. आणि कला वगैरे बाकी दुसरा भाग झाला की याच्यानंतर जो फावळा वेळ भेटतो त्यानंतर माझे मी शूट करतो, कॉमेडी रील वगैरे बनवत असतो. असं म्हणून लोकांचं प्रेम मिळवतो. आता तू रील बद्दल बोलतात, तर रील आपण दादूच्या भरपूर साऱ्या रील्स बघितल्यात. जसं एक रील्स होती की एक मुलगा येतो आणि दादाला विचारतो का एक प्लेट भजी दे. दादा बोलतो त्यांनी विचारलं किती रुपयात, दादा बोलला 30. आणि त्यांनी एक प्रश्न असा विचारला, त्यांनी म्हणून असाच विचारला असेल का किती ताई किती रुपये देते तुला, तर 500 रुपये बोललास. तर ऍक्च्युअल 500 रुपये आहेत का ते आहे? मी काय काम करतो की फक्त माझ्या कामाचं जेवढा काम करतो तेवढेच पैसे फक्त मी घेतो ताईकडून, बाकी पैसे वगैरे सगळं ताईकडे. मग त्या पैसे म्हणजे तू किती खर्च करतो आपल्या, म्हणजे प्रत्येक दिवसाला तुला किती खर्च येतो, किती सामान संपतो? माझा दुकानाचा खर्च वेगळा, माझा पर्सनल खर्च काहीच नाही. कारण की माझा उठल्यापासून पूर्ण दिवस कामाचा निघून जातो, खर्च करायला वेळच. आणि तू कधी रील्स वगैरे शूट करायला जातो तर मग ते प्रमोशन साठी जातो बऱ्याच वेळेस. बऱ्याच रील्स आहेत, जसं तू आता घाटकोपरला गेला होतास तर सायकलच्या स्टोअरला, तर त्याचं म्हणजे कसं आहे, म्हणजे किती पैसे घेतो, काय कसं ते सगळं? प्रमोशनचे घेतो मी, रील शूट करायचे घेतो 5 ते 10 हजार रुपये आणि स्टोरी व्ह्यूचे घेतो 1000 रुपये. थोडी मेहनत आहे, 4 लाख फॉलोअर्स आहेत वगैरे, लोक भरपूर प्रमाणात पैसे घेतात. फक्त माझा जायचा खर्च वगैरे, एखाद्याचा पहिली गोष्ट प्रमोशन करण्यामागे एखाद्याचा उत्साह आणि त्याचा व्यवसाय असं भरपूर वाढला पाहिजे मी अपेक्षा ठेवतो. त्याला ज्या मनामध्ये वाटतं तेवढे पैसे तो देतो. आणि तू भरपूर गोष्टी, मी असं ताईकडनं बऱ्याच वेळा मी तुझ्याकडे येत असतो तर ताईकडनं ऐकलं का सकाळपासून दादा एवढा मेहनत करतो, भरपूर कामं करतो. कामं करते रे भरपूर, माझ्या आणि ताई संपूर्ण क्रेडिट तुला कदाचित देत असेल. आणि मी पुन्हा क्रेडिट तिला देतो, कारण की ती माझ्यापेक्षा असं काम करते. ती 2 माणसाचं काम करते, मी एका माणसाचं काम करते. तर दादा तू प्रवीण कोळंबे होता आणि आता द फेमस ऑइल मॅन दादूच झालेला आहे. तर लोकांनी वगैरे भरपूर प्रेम दिला माझे व्हिडिओ बघून, माझे स्टंट बघून वगैरे. असं वाटलं नव्हतं कधी असा दिवस येईल, पण अचानक झालो. अचानक दिवसांदिवस बदलत गेले, लोकांनी प्रेम दिला, मी पण ते प्रेमाला लागलो, तसेच कष्ट केले. आणि तू असं आहे का तुझे जे सबस्क्रायबर्स आहेत ते तुझे कट्टर दिसतात, कारण की बऱ्याच लोकांचे असे असतात का काही लोक फेक करून घेतात, पैसे देतात आणि स्वतःच्या पब्लिसिटीसाठी स्टंट करतात, स्वतःच्या याच्यावरती कमेंट्स करायला लावतात. तुम्ही दिवस बघितलं थांबले तर माझे फॉलो तुम्हाला इथून दिसतील आजूबाजूला दुनियाभरचे. त्याच्या मनापासून करतात आणि त्याच्यामध्ये जास्त करून लहान मुलांचा जास्त समाज इथे मानिक बोलण्यासाठी मी जास्त करून स्टंट करतो आणि कारण की त्यांच्याकडे ना फॉलो केलं तर काही अपेक्षा नसते की यांनी मला फॉलोबॅक द्यावा, मी यांनी माझ्याकडे लक्ष द्यावा, याची माझी स्टोरी बघा. एकदम मन एकदम स्वच्छ मनाचे असतात, त्यामुळे जास्त फॉलो. आणि पहिली गोष्ट मुलं आहे, त्याची मुलं आहेत ना जी 18 वर्षाच्या आतमध्ये वगैरे, त्याच्या मुलांची होती 10-22 वर्षाची, तेच जास्त मला सपोर्ट करतात, सर्वात जास्त सपोर्ट करतात. बाकी मोठे लोक तर करतच असतात, त्यात काही वाटत नाही. मुलं जास्त मला प्रेम करतात, त्यांच्यामुळेच मी आज इथपर्यंत आहे. त्या मुलांसाठी त्याची आवडते फास्ट फूड मी बनवतो फक्त. आणि तू ऍज अ दादूस कधी म्हणजे लॉन्च कधी झाला, म्हणजे पहिल्यांदा तू स्टंट करत होता सगळ्यांना माहितीये, पण ऍज अ तुला कधी असं वाटलं का तुला दादूस ही पदवी कोणी दिली किंवा दादूस असं बोलायला स्टार्ट कोणी गेलं, असं काय? मुलांनी वगैरे असं प्रेमाने वगैरे दादा दादा करून असं दादूस आणि केला तर आस्टर्ड म्हणून ऑइलमॅन दादू दादा करून टाकला मला लोकांनी बोलता बोलता. पण तेच मी माझ्या आयडियाला नाव ठेवतो. लोक ऑलमोस्ट त्या नावाने आवाज द्यायला लागली, दादूस पकोडेवाला दादू असं बोलले लगे. त्यामुळे तीच मला चेंज करतली दादू, त्याच्यावरून मी नाव वगैरे चेंज करून मग तेच ठेवलं. बरोबर. प्रवीण कोळंबे नावाने एवढं लोकांना लक्ष होतं, पण दादूचा सगळ्याच्या तोंडात बसलेलं नाव आहे माझं, आज ठेवलं नाव माझं. आम्ही पण, मी जेव्हा पहिलीत होतो तेव्हा पण तू असा होता का, म्हणजे आम्ही तुला दादाच बोलायचो, कारण की तू वयाने पण मोठा होतास. आणि एक अशी स्टोरी मला तरी तुला लक्षात आहे का नाही माहित नाही, पण एक असा विषय होता की पहिलीत असताना माझी भांडणं झाली होती. म्हणजे तो मुलगा मोठा होता पण तू त्यात सॉल्व्ह करायला आलेला, तेव्हापासून मी पर्सनली तुला ओळखतो. असं तुझा भाऊ वगैरे तो माहिती मला, कुलदीप साहू वगैरे, त्याला चांगला ओळखायचं ना मी, म्हणून मी आलो. मला कुलदीपने सांगितलं वाटतं तुझा सपोर्ट लिहायला. तर असं म्हणजे
तो भांडणं सोडवणारा दादूस, तो आज दादूस आहे. आणि त्याच्या मागची बरीचशी कारणं आहेत ती आपल्याला सर्वांना माहिती आहेत. पण एक असा इन्सिडेंट, एक तर तू दादूस या नावानीच ओळखायला लागलास, कारण की बरीच लोक तुला प्रवीण कोळंबे सहसा असं जरा गायबच झालेला दिसतो. आता माहिती सर्व लोकांना माझी आयडी ऍक्च्युली प्रवीण कोळंबेच आहे माझी इंस्टावरची. आणि बाकी माझी युट्यूबला आयडी आहे दादूस पकडवायला करून, म्हणजे इंस्टावरील लोकांना 4 लाख लोकांना माहिती माझं नाव प्रवीण कोळंबे म्हणून. हा पण तरीही किती असलं तरी तुला लोक दादूस बोलतात, म्हणजे कितीतरी गर्वान्वित व्हायची गोष्ट आहे. पण दादूस कधी स्वतःवर श्रेय घेत नाही, सर्वांना समान वागवतो. हे सर्व माझ्या फॅन्सला आणि ताईला वगैरे आमच्या फॅमिलीला भले तुम्हाला पूर्ण क्रेडिट देतो नंतर मी, मग उरलेला क्रेडिट मला थोडस. दादा तू आता काय मजा काढणार आहेस, आणि तू आता सध्या काय तुझ्या दुकानात काय असतं आणि पहिली गोष्ट तेलाचे स्टंट करतो, तुला दाखवतो. चालू ठेवा कॅमेरा. 1 2 3 स्टार्ट. तेलाचे स्टंट करतो म्हणून लोक जास्त प्रेम करतात. दादा तू हे करताना मला थोड्या काही ओळी आठवल्या, ते मी बोलू इच्छितो. ना आमच्या दादूसची वेगळीच बात, ना झारा हातात तरी पळत्या तेला ताट टाकतो आणि भजा काढतो, ज्याला सर्वसामान्य माणसं थरथरतात. थँक्यू बाबा. असंच प्रेम द्या. तुमच्या चॅनलचं नाव काय बोलले तुम्ही सांगू? जर्नी ऑफ पोएम. पोएम असेच पोएम बनवत जा, एकदम मस्त पोएम वरती, निळालवरती, पूर्ण महाराष्ट्रावरती बनवत जा. आणि असंच आम्हाला पूर्णपणे सपोर्ट आणि सहकार्य करा. आवडतात तर दादूसला फॉलो करण्यासाठी इंस्टावरती फॉलो करण्यासाठी प्रवीण कोळंबे, आणि जर तुम्ही त्याला युट्यूब वरती फॉलो करू इच्छिता तर त्याच्यासाठी आहे ऑइलमॅन दादूस. तर तुम्ही याला अवश्य फॉलो करा आणि त्याचं चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढे सर्वांना फॉरवर्ड करा, जेणेकरून दादूचं नाव अख्ख्या विश्वात यायला पाहिजे. कारण की महाराष्ट्रातून पहिला एक ऑइलमॅन आहे जो भजा अशा काढतो तर त्याच्यासाठी काही आपल्याला शब्द पुरे पडतात.